वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. जेव्हा शरीराचे एखादं हाड मोडतं ना, तेव्हा आपण साधारणपणे काय करतो? आपण लगेच डॉक्टरकडे जातो आणि एक्सरे काढतो, हो, साहजिकच आहे. राईट? आणि त्या काळपट फिल्मवर एक पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते, म्हणजे तिथे कोणती शंका नसते. गोष्टी अगदी हो किंवा नाही अशा पारदर्शक असतात. नक्कीच, म्हणजे फ्रॅक्चर आहे की नाही हे लगेच समजतं. अगदी तेच. पण जर आपण कॉर्पोरेट जगाचा विचार केला आणि विशेषतः विमा कंपन्यांच्या ताळेबंदाचा एक्सरे काढायला गेलो ना, तर तिथे असं स्पष्ट चित्र कधीच दिसत नाही. हा, तिथे खूप गुंतागुंत असते. हो ना, तिथे एकाच वेळी हाड मोडलेलंही दिसतं आणि रुग्ण चक्क धावतानाही दिसतो, म्हणजे सगळाच गोंधळ. अगदी बरोबर उपमा दिलीस. विमा क्षेत्राचा ताळेबंद म्हणजे एक प्रकारचा चक्रव्यूहच असतो बघ. हो, आणि आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका रंजक आणि प्रचंड गोंधळात टाकणाऱ्या आर्थिक एक्सरेबद्दल बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे HDFC लाईफ इन्शुरन्सचा मार्च 2026चा तिमाही अहवाल. अत्यंत महत्वाचा अहवाल आहे हा. हो, आपल्याकडे या कंपनीचे अगदी ताजे आर्थिक आकडे आहेत, त्यांचं सादरीकरण आणि व्यवस्थापनाचा दृष्टिकोन सगळं उपलब्ध आहे. आणि आजचं आपलं मुख्य मिशन एकच आहे, ते विरोधाभास उलगडण्याचं, राईट? नक्कीच. म्हणजे विक्रीत तब्बल 18% मोठी घसरण होऊनही कंपनीच्या निव्वळ नफ्यात मात्र वाढ कशी झाली, या आकड्यांमागील खरी कथा आपल्याला समजून घ्यायची आहे. कसं आहे ना, सामान्य मॅन्युफॅक्चरिंग किंवा IT कंपन्यांचा महसूल आणि नफा मोजण्याची जी पद्धत असते ती विमा क्षेत्राला जशीच्या तशी लागू होत नाही. अच्छा, म्हणजे त्यांचे नियम वेगळे असतात. हो, बरेच वेगळे असतात. आणि म्हणूनच या अहवालात दिसणारे हे जे विरोधाभास आहेत ना, ते उलगडणं केवळ रंजकच नाही, तर अर्थव्यवस्थेची दिशा समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. बर, मग आपण या विश्लेषणाची सुरुवात थेट त्या सर्वात मोठ्या विरोधाभासानेच करूया. म्हणजे पहिल्यांदा हे आकडे पाहिल्यावर कुणालाही धक्का बसेल. मी जेव्हा पाहिले तेव्हा मलाही धक्का बसला होता. हो, आकडे तसे आहेत ते. हो ना, आपण जर वार्षिक तुलना बघितली, ज्याला आपण इयर ऑन इयर म्हणतो, तर मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026मध्ये HDFC लाईफची विक्री किंवा सेल्स तब्बल 18% खाली आली आहे. 18%. हो, 24,191 कोटी रुपयांवरून ते थेट 19,890 कोटी रुपयांपर्यंत खाली आलेत. आणि चित्र इथेच थांबत नाही बरं का. अजून काय? कंपनीचा जो कार्यचल नफा आहे ना, म्हणजे आपण ज्याला EBIT म्हणतो, जो मूळ कामकाजातून मिळणारा नफा असतो, तो 377 कोटी रुपयांवरून थेट 108 कोटी रुपयांवर कोसळलाय. बापरे, ही तर फारच मोठी घसरण आहे. राईट, ही तब्बल 71% प्रचंड मोठी घसरण आहे. म्हणजे कोणत्याही सामान्य व्यवसायात विक्रीत 18% आणि मूळ नफ्यात 71% घसरण होणं, याचा अर्थ कंपनीला टाळ्या लागण्याची वेळ आली आहे असाच काढला जातो. हो ना. कारण EBIT हा कंपनीच्या दैनंदिन आरोग्याचा आरसा असतो बघ. पण खरी गोम इथेच आहे ना, म्हणजे एवढं सगळं होऊनही त्याच कागदावर कंपनीचा निव्वळ नफा किंवा नेट प्रॉफिट 475 कोटींवरून 497 कोटींवर गेल्याचं दिसतंय. म्हणजे नफा वाढलाय. हो, त्यात 5% वाढ झाली आहे. आणि प्रति शेअर कमाई म्हणजे EPS देखील 2.21 रुपयांवरून 2.31 रुपये झाली आहे. म्हणजे हे कसं काय? हेच तर रंजक आहे. म्हणजे हे एखाद्या दुकानासारखं आहे ना, जिथे ग्राहकांची गर्दी 18% कमी झाली आहे, मूळ व्यवसायातून मिळणारा नफा 71% कोसळला आहे, आणि तरीही संध्याकाळी गल्ल्यात मात्र 5% जास्त पैसे दिसत आहेत. हे आकडे एकाच ताळेबंदात कसे असू शकतात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला विमा कंपन्या कशा काम करतात हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वेगळे असतात का? अगदी. हे बघ, जेव्हा आपण म्हणतो की सेल्स 18% कमी झाला, तेव्हा आपण केवळ त्या एका विशिष्ट तिमाहीत ग्राहकांकडून आलेल्या पैशांबद्दल बोलत असतो. अच्छा, म्हणजे फक्त त्या 3 महिन्यांचे आकडे. राईट. आणि जेव्हा आपण EBIT मधल्या 71% घसरणीबद्दल बोलतो ना, तेव्हा आपण फक्त त्यांच्या विमा विकण्याच्या आणि दावे निकाली काढण्याच्या म्हणजे क्लेम्स देण्याच्या प्रक्रियेतील नफ्या तोट्याविषयी बोलतो. पण कसं आहे ना, विमा कंपनीचं उत्पन्न फक्त प्रीमियम पुरते मर्यादित नसतं.
म्हणजे त्यांचा निव्वळ नफा वाढण्यामागे त्यांच्या मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त इतर काही घटकांचा हातभार आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, अगदी तसंच. हे बघा, विमा कंपन्यांकडे प्रीमियमच्या माध्यमातून जमा झालेला जो प्रचंड पैसा असतो ना, तो ते फक्त तिजोरीत ठेवत नाहीत. मग ते कुठे गुंतवतात? ते शेअर बाजार, सरकारी रोखे, ज्याला आपण बॉन्ड्स म्हणतो, आणि इतर अनेक ठिकाणी गुंतवतात. अच्छा, म्हणजे त्या गुंतवणुकीवरही त्यांना परतावा मिळतो. नक्कीच. आणि जेव्हा कंपनीचा मूळ विमा व्यवसाय दबावाखाली असतो किंवा त्यांचे दावे देण्याचं प्रमाण वाढतं ना, तेव्हा ते त्यांच्या या गुंतवणुकीवरील परताव्याचा वापर करून आपला अंतिम नफा सावरू शकतात. ओहो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्कम कामी येतं तिथे. हो. याशिवाय विमा कंपन्यांकडे रिझर्व्ह नावाची एक मोठी तरतूद असते. तसंच करांचे समायोजन किंवा ज्याला आपण टॅक्स ॲडजस्टमेंट्स म्हणतो, असे अकाउंटिंगचे काही मार्ग असतात त्यांच्याकडे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यांनी काही आर्थिक जुळवाजुळव केली आहे. हो, अगदी बरोबर. मार्च 2026च्या तिमाहीत व्यवस्थापनाने खर्चावर अत्यंत कठोर नियंत्रण ठेवून आणि अशा अकाउंटिंगच्या जुळवाजुळवीचा प्रभावी वापर करून आपला अंतिम नफा स्थिर ठेवला आहे. बापरे, हे खूपच रंजक आहे. म्हणजे जो नफा आपल्याला कागदावर वाढलेला दिसतोय तो कंपनीच्या मूळ विमा विकण्याच्या यशामुळे आलेला नाहीये. नाही, अजिबात नाही. तो त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे आलेला आहे. हो. म्हणजे जर आपण तिमाही तुलनेत पाहिलं, ज्याला QOQ म्हणतात, तर तिथेही हेच चित्र दिसतंय. हो, तिथेही तोच ट्रेंड आहे. डिसेंबर 2025 मध्ये विक्री 29,428 कोटी होती. ती मार्च 2026 मध्ये लक्षणीयरित्या कमी झाली. महसुलावर स्पष्टपणे दबाव दिसतोय, तरीही नफा 418 कोटीवरून 497 कोटींवर पोहोचला आहे. हे आकडे सिद्ध करतात की कंपनीचा जो कोर बिझनेस आहे, म्हणजे मूळ व्यवसाय, तो सध्या एका कठीण टप्प्यातून जात आहे. हो, ते तर स्पष्टच दिसते. पण त्याचवेळी व्यवस्थापनाकडे परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे आर्थिक पर्याय उपलब्ध आहेत. ते घाबरलेले नाहीयेत. पण मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो ना. कोणता? जर मूळ व्यवसाय आणि त्यातून मिळणारा कार्यचल नफा इतक्या वेगाने खाली येत असेल, तर मग गुंतवणूकदारांनी या सादरीकरणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून का पाहावे? बरोबर आहे. कारण आपण आतापर्यंत जे पाहिलं ते थोडं निराशाजनक चित्र वाटू शकतं. या अहवालात काही आशेचा किरण आहे की नाही? आशेचे किरण नक्कीच आहेत. आणि जर आपण थोडं खोलात गेलो ना, तर ते खूप आश्वासक आहेत. खरंच? कोणते सकारात्मक आकडे आहेत तिथे? गुंतवणूकदारांसाठी सादरीकरणामध्ये काही अत्यंत मजबूत सकारात्मक आकडे आहेत, जे कंपनीच्या भविष्यातील वाढीची दिशा दाखवतात. उदाहरणार्थ, कंपनीच्या APE-मध्ये म्हणजे ॲन्युअलाइज प्रीमियम इक्विव्हॅलेंटमध्ये 11% वाढ झाली आहे. अच्छा, 11% वाढ. हो. आणि त्यांचा एकूण प्रीमियम म्हणजे टोटल प्रीमियम 13% वाढलाय. एक मिनिट. आता इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. इथे एक मोठा तांत्रिक पेच आहे. काय झालं? एकीकडे आपण सुरुवातीला म्हणालो की सेल्स 18% पडले आणि दुसरीकडे आता तुम्ही सांगता की एकूण प्रीमियम 13% वाढला आणि APE 11% वाढला. हे दोन्ही आकडे एकाच वेळी सत्य कसे काय असू शकतात? हाच तर. म्हणजे सेल्स खाली आला पण प्रीमियम वाढला. हे गणिताच्या कोणत्या नियमात बसतं? मी सांगतो. हा विमा क्षेत्रातील सर्वात मोठा आणि नेहमी गोंधळात टाकणारा भाग आहे. हो, मलाही खूप गोंधळल्यासारखं झालं होतं हे वाचताना. साहजिक आहे. आपण सामान्य भाषेत सेल्स आणि प्रीमियम हे शब्द समानार्थी म्हणून वापरतो. राईट. पण आर्थिक अहवालात त्यांचे अर्थ वेगळे असतात. हे बघ, सेल्स किंवा एकूण महसुलामध्ये अनेकदा सिंगल प्रीमियम पॉलिसीजचा समावेश असतो. सिंगल प्रीमियम म्हणजे नेमकं काय? म्हणजे समजा एखादा ग्राहक येतो आणि एकाच वेळी 10 लाख किंवा 50 लाख रुपये देऊन एखादी मोठी पॉलिसी खरेदी करतो. अच्छा, म्हणजे एकदाच भरायचे पैसे, जशी आपण FD करतो तसा. बरोबर. अशा योजनांमधून येणारा पैसा खूप मोठा दिसतो आणि तो एका विशिष्ट तिमाहीचा सेल्सचा आकडा अचानक फुगवतो. पण असा व्यवसाय सातत्यपूर्ण नसतो. म्हणजे तोच ग्राहक पुढच्या वर्षी त्याच प्रमाणात पैसे घेऊन येईल याची खात्री नसते. राईट. एकदा भरले की संपलं. नक्कीच. आणि या उलट APE म्हणजे ॲन्युअलाइज्ड प्रीमियम इक्विव्हॅलेंट. म्हणजे हा आकडा काय दाखवतो? हा आकडा कंपनीचा नियमित व्यवसाय कसा चालला आहे हे दाखवतो. जे ग्राहक दरवर्षी न चुकता 10,000 किंवा 20,000 रुपये प्रीमियम भरतात ना, त्यांच्या आकडेवारीचं हे मोजमाप आहे. ओहो, म्हणजे जे रिकरिंग इन्कम आहे ते. अगदी बरोबर. APE-मध्ये 11% वाढ होणे याचा अर्थ असा आहे की भलेही एकरकमी येणारा मोठा पैसा कमी झाला असेल, ज्यामुळे तो एकूण सेल्स पडलेला दिसतोय, राईट, पण कंपनीचे नियमित प्रीमियम भरणारे आणि दीर्घकाळासाठी जोडले गेलेले ग्राहक मात्र वेगाने वाढत आहेत. अच्छा.
म्हणजे ही खूपच सकारात्मक बाब आहे तर. नक्कीच. कारण एकरकमी पैशांवर विसंबून राहण्यापेक्षा दरवर्षी नियमितपणे येणारा पैसा कंपनीच्या स्थिरतेसाठी अधिक महत्वाचा असतो. हो, आणि तोच त्यांना भविष्यात तारणार आहे. आणि या सादरीकरणात आणखी एक आकडा लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे कंपनीची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता, ज्याला AUM किंवा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणतात. हां, तो आकडा पण खूप मोठा आहे. हो, ती मालमत्ता आता तब्बल 5.3 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हा 5.3 ट्रिलियनचा आकडा म्हणजे कंपनीच्या विश्वासार्हतेचे आणि बाजारातील त्यांच्या अस्तित्वाचं प्रमाण आहे बघ. हो ना, खूप मोठी रक्कम आहे ही. पण या सादरीकरणातील सर्वात क्रांतिकारी आकडा कोणता असेल ना, तर तो आहे रिटेल प्रोटेक्शन व्यवसायातील वाढ. रिटेल प्रोटेक्शन? हो, या विशिष्ट श्रेणीत तब्बल 42% जबरदस्त वाढ झाली आहे. 42%? बापरे, विमा क्षेत्रात एका तिमाहीत 42% वाढ होणं ही काही सामान्य गोष्ट नक्कीच नाहीये. अजिबात नाही. ही खूप मोठी झेप आहे. हा आकडा खरोखरच खूप मोठा वाटतोय. पण ही वाढ नेमका कशामुळे झाली? यामागे काही ठोस कारणं आहेत. म्हणजे हे खरोखरच नवीन ग्राहक मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे झालंय, की गेल्या वर्षी याच तिमाहीत हा व्यवसाय खूपच खाली होता, म्हणून त्या बेस इफेक्टचा हा फक्त एक आभासी फायदा मिळतोय? हा खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे ना, बेस इफेक्टचा थोडाफार परिणाम नक्कीच असू शकतो. हां. पण ही वाढ प्रामुख्याने सेंद्रिय आहे, म्हणजे ऑर्गॅनिक आहे आणि धोरणात्मक आहे. अच्छा, मग त्याची कारणं काय आहेत? पहिलं महत्वाचं कारण म्हणजे कंपनीने क्लिक टू प्रोटेक्ट सुप्रीम सारखी नवीन आणि अत्यंत लवचिक उत्पादने बाजारात आणली. म्हणजे कस्टमरच्या गरजेनुसार बदलता येणारी. हो, ही उत्पादने ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार कस्टमाइज करता येतात. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे GSTच्या नियमांमध्ये झालेले काही बदल. GSTमुळे काय फरक पडला? या बदलांमुळे अशी प्रोटेक्शन उत्पादने ग्राहकांना आता अधिक परवडणारी झाली आहेत. अच्छा, म्हणजे ग्राहकांना कमी पैशात जास्त कव्हर मिळायला लागला, ज्यामुळे त्यांनी ही उत्पादने खरेदी करण्यास पसंती दिली. अगदी तसंच. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे कंपनीची वितरण व्यवस्था किंवा डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. त्यांनी त्यात काही बदल केलेत का? हो, त्यांनी बँकांसोबतची आपली भागीदारी अधिक मजबूत केली आहे आणि डिजिटल तसेच AI आधारित विक्री प्रणालीचा अतिशय प्रभावी वापर सुरू केला आहे. म्हणजे AIचा वापर इथेही सुरू झालाय तर, हो ना? यामुळे ते टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकले आहेत. वा. आणि या चौफेर रणनीतीमुळे कंपनीचा पहिल्या 9 महिन्यांचा म्हणजे 9M FY26चा नफा 60% वाढला आहे आणि त्यांचा बाजारातील एकूण वाटा म्हणजे मार्केट शेअर 10.9% इतका मजबूत झाला आहे. बरं, व्यवसाय वाढत आहेत, नवीन उत्पादने हिट होत आहेत, डिजिटल विस्तार वेगाने होत आहे, हे सगळं ऐकायला खूप उत्तम वाटतंय. हो, चित्र खूप चांगलं आहे तिकडे. पण जर रिटेल प्रोटेक्शन व्यवसाय 42% वाढत असेल आणि कंपनी इतक्या वेगाने नवीन ग्राहक जोडत असेल, हां तर या वाढीसाठी कंपनीला नेमकी कोणती किंमत मोजावी लागत आहे? हाच तर खरा मुद्दा आहे. कारण जर सगळंच एवढं चांगलं आहे, तर मग नफ्याच्या दरावर किंवा मार्जिनवर इतका दबाव का आहे? राईट. मी वाचत होते की नवीन व्यवसायाचा मार्जिन, ज्याला न्यू बिझनेस मार्जिन म्हणतात, तो 25.1% वरून 24.4% घसरलाय. असं का? बघ, इथेच या सगळ्या आकडेवारीचा खरा पेच निर्माण होतो. कसं आहे ना, जेव्हा कोणतीही कंपनी नवीन उत्पादने बाजारात आणते आणि ती आक्रमकपणे विकण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्यांचा खर्च वाढतो. म्हणजे मार्केटिंग आणि बाकीचा खर्च? हो, तुम्ही जर त्यांचा खर्चाचं प्रमाण किंवा एक्सपेन्स रेशो पाहिला, तर तो 20.8% वरून 22.5% वाढला आहे. हा एक्सपेन्स रेशो वाढणे म्हणजे नेमकं काय? म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनी सध्या एका नवीन ग्राहकाला मिळवण्यासाठी आधीपेक्षा जास्त पैसे खर्च करत आहे का? होय, अगदी तेच. याला व्यावसायिक भाषेत कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट किंवा CAC म्हणतात. अच्छा, CAC. हो, जेव्हा तुम्ही AI आधारित सिस्टम उभी करता, नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म्स बनवता, मार्केटिंगवर प्रचंड खर्च करता आणि बँकांना कमिशन देताना, तेव्हा हा सुरुवातीचा खर्च खूप मोठा असतो. साहजिक आहे. यासोबतच तुम्ही जो मगाशी GSTचा उल्लेख केला, त्याचं स्वरूप दुहेरी आहे. दुहेरी म्हणजे कसं? एका बाजूला GST मधल्या बदलांमुळे ग्राहकांसाठी पॉलिसी स्वस्त झाली आणि मागणी वाढली. राईट, जो आपण मगाशी पाहिलं. पण दुसऱ्या बाजूला नियामक बदलांमुळे म्हणजे रेग्युलेटरी चेंजेसमुळे आणि कराच्या रचनेमुळे कंपनीच्या स्वतःच्या नफ्याच्या प्रमाणावर मात्र दबाव आला. म्हणजे कंपनीसाठी ते थोडं महाग पडलं. हो,
म्हणजे हे एका कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट विरुद्ध लाईफ टाईम व्हॅल्यू, ज्याला आपण LTV म्हणतो, त्याच्या गणितासारखं आहे. अगदी तसंच. म्हणजे कंपनी सध्या ग्राहकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी प्रचंड खर्च करत आहे, ज्यामुळे आज त्यांचे मार्जिन आणि मूळ नफा म्हणजे तो EBT कमी होताना दिसतोय. बरोबर. पण त्यांचा उद्देश असा असावा की एकदा का हा ग्राहक जोडला गेला की तो पुढची 20 ते 30 वर्ष प्रीमियम भरणार आहे. तुम्ही अगदी अचूक मर्म पकडले. व्यवस्थापन सध्या जो खर्च करत आहे ना, तो केवळ सध्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नाहीये. मग भविष्यातील विस्तारासाठी केलेली ती एक अत्यंत महत्वाची गुंतवणूक आहे. विम्यांचा व्यवसाय हा असाही दीर्घकालीन व्यवसाय असतो. आज मिळवलेला ग्राहक जर पुढची 20 वर्ष तुमच्या प्लॅटफॉर्मवर राहिला, तर कंपनी त्याला भविष्यात आरोग्य विमा, युलिप किंवा इतर उत्पादने सहज विकू शकते. ज्याला आपण क्रॉस सेलिंग म्हणतो. बरोबर. पण सध्या तरी हा वाढलेला खर्च आणि कमी होत चाललेला मार्जिन हे कंपनीसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. आणि याच कारणामुळे आपण सुरुवातीला पाहिलेली EBIT-मधील ती 71% घसरण झाली आहे. अच्छा, म्हणजे आता तो 71% आकडा कुठून आला ते समजलं. हो, हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही एक प्रकारची व्हॉल्यूम ड्रिव्हन ग्रोथ आहे. जास्तीत जास्त ग्राहक जोडा, भलेही सुरुवातीला नफा कमी झाला तरी चालेल. राईट. पण या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक आकड्यांच्या पार्श्वभूमीवर मला सांगा, कंपनीचं व्यवस्थापन स्वतः या सगळ्याकडे कसं पाहतंय? त्यांची भविष्याची दिशा काय असेल? कारण आकडे तर दोन्ही बाजूच्या कहाण्या सांगत आहेत ना. हो, पण व्यवस्थापनाचा दृष्टिकोन या बाबतीत खूप स्पष्ट आणि वास्तववादी आहे. ते हे अजिबात लपवत नाहीत की सध्या त्यांच्या महसुलावर दबाव आहे. म्हणजे त्यांनी ते मान्य केलंय. हो, त्यांनी मान्य केलंय की धोरणात्मक बदलांमुळे मागणी सुधारत असली तरी ही वाढ प्रामुख्याने व्हॉल्यूम ड्रिव्हन आहे. म्हणजेच प्रत्येक पॉलिसीमागे मिळणारा नफा किंवा मार्जिन कमी असला तरी जास्तीत जास्त नवीन ग्राहक जोडण्यावर त्यांचा सध्या भर आहे. आणि पुढच्या तिमाहीतही हीच गती कायम राहण्याची त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे त्यांचा फोकस क्लिअर आहे. हो, त्यांचे मुख्य लक्ष आता केवळ एका तिमाहीच्या नफ्यावर नसून दीर्घकालीन फायदेशीर वाढीवर केंद्रित आहे. पण जर आपण अल्पकालीन किंवा शॉर्ट टर्म अंदाजाबद्दल बोललो तर शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांसाठी चित्र कसं दिसतंय? अल्पकाळात परिस्थिती नक्कीच थोडी संमिश्र आणि खडबडीत राहील. म्हणजे लगेच फायदा नाही दिसणार. नाही, महसुलावर दबाव कायम राहू शकतो, ज्यामुळे स्टॉक मार्केटमधील कामगिरी अस्थिर म्हणजे व्हॉलटाईल किंवा एकाच पातळीवर, ज्याला आपण साईडवेज म्हणतो, तशी राहण्याची शक्यता आहे. राईट. बाजाराला कसं असतं ना, तात्काळ निकाल लागतात आणि EBIT-मधील मोठी घसरण गुंतवणूकदारांना फारशी आवडलेली नाहीये. साहजिकच आहे. म्हणूनच या निकालांचं एकूण रेटिंग ॲव्हरेज किंवा सरासरी असे देण्यात आले आहे. अल्पकालीन परिणाम हा न्यूट्रल टू स्लाइटली निगेटिव्ह मानला जात आहे. म्हणजेच अल्पकाळात हा प्रवास थोडा आव्हानात्मक असेल. म्हणजे मला हे एखाद्या मॅरेथॉन धावपटूसारखं वाटतंय. कसं काय? म्हणजे सुरुवातीला शर्यतीत पुढे जाण्यासाठी तो खूप ऊर्जा खर्च करतो, ज्यामुळे त्याला धाप लागते. पाहणाऱ्यांना वाटतं की हा आता ठकलाय. पण त्या धावपटूचा फोकस त्या पहिल्या 1-2 किलोमीटरवर नसून ती 42 किलोमीटरची शर्यत पूर्ण करण्यावर असतो. वा, अगदी समर्पक उदाहरण आहे. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं आणि दीर्घकालीन अंदाजाचा म्हणजे लॉंग टर्म आउटलुकचा विचार केला तर तो अत्यंत पॉझिटिव्ह आहे. अच्छा, म्हणजे भविष्यासाठी चांगलं आहे. नक्कीच. कारण भारतात विम्याचं प्रमाण, ज्याला पेनिट्रेशन म्हणतात, ते आजही विकसित देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. हो, हे तर आहेच. आपला मध्यम वर्ग वेगाने वाढत आहे. लोकांचे खर्च करण्यायोग्य उत्पन्न म्हणजे डिस्पोजेबल इन्कम वाढत आहे. अशा परिस्थितीत जी कंपनी आज डिजिटल विस्तारासाठी योग्य ठिकाणी स्वतःला प्रस्थापित करेल ना, ती कंपनी भविष्यात खूप वेगाने वाढेल. आणि HDFC लाईफ सध्या नेमकी तीच पायाभरणी करत आहे. होय, कारण मगाशी म्हटल्यासारखं व्हॉल्यूम ड्रिव्हन ग्रोथचा फायदा असा असतो की एकदा का ग्राहक तुमच्या इकोसिस्टममध्ये आला की तुम्ही त्याला अनेक प्रकारे सेवा देऊ शकता. राईट. ते जे ॲव्हरेज रेटिंग आहे ना, ते फक्त आजच्या ताळेबंदापुरते आणि अल्पकालीन मार्जिनच्या दबावापुरते मर्यादित आहे. पण त्यांच्या भविष्यातील वाढीच्या क्षमतेवर, विशेषतः त्यांच्या 5.3 ट्रिलियनच्या AUM आणि मजबूत ब्रँड व्हॅल्यूवर ते कोणतेही प्रश्नचिन्ह उभे करत नाही. बरं, म्हणजे या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा जर आपण एकंदर निष्कर्ष काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो का की HDFC लाईफचे हे आकडे एका अशा कंपनीचे चित्र उभे करतायत जी सध्या एका संक्रमणावस्थेतून म्हणजे ट्रान्झिशन फेजमधून जात आहे? अगदी बरोबर. त्यांच्या महसुलावर सध्या नक्कीच दबाव आहे. नवीन ग्राहकांना मिळवण्यासाठी त्यांचा कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट वाढतोय
आणि त्यामुळे नफ्याचे मार्जिन कमी होत आहे, जे आपल्याला EBIT मधील त्या 71% मोठ्या घसरणीतून अगदी स्पष्ट दिसतं. हां हां परंतु दुसऱ्या बाजूला हीच कंपनी भविष्यातील मोठी उडी घेण्यासाठी अत्यंत मजबूत पायाभरणी देखील करत आहे. हो, तेही तितकंच आरं आहे. त्यांच्या अॅन्युअलाइज्ड प्रीमियममधील वाढ आणि रिटेल प्रोटेक्शनमधील ती 42% झेप हे सिद्ध करते की त्यांचा मूळ व्यवसाय ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरत आहे. अगदी बरोबर. व्यवस्थापन सध्या जो जास्त खर्च करत आहे ना, तो केवळ आज टिकून राहण्यासाठी नाही, तर भविष्यातील बाजारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. नक्कीच. बरं, जाता जाता या सगळ्या आर्थिक आकडेवारीच्या पलीकडे जाऊन आपल्या सर्वांसाठी एक विचार करण्यासारखा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणता? आपण पाहिलं की रिटेल प्रोटेक्शन व्यवसायात तब्बल 42% प्रचंड वाढ झालीये. हो, आणि क्लिक टू प्रोटेक्ट सुप्रीम सारख्या केवळ संरक्षण देणाऱ्या उत्पादनांची मागणी लक्षणीयरित्या वाढलीये. मग आता प्रश्न असा पडतो की हे केवळ एका इन्शुरन्स कंपनीचं यश आहे की भारतीय कुटुंबांच्या मानसिकतेत होणारा एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक बदल आहे? हा खूपच गहन प्रश्न आहे. हो ना, कारण बघा कित्येक दशकांपासून भारतीय लोक विम्याकडे केवळ मार्च महिन्यातील कर वाचवण्याचा पर्याय म्हणजेच टॅक्स सेव्हिंग टूल किंवा पैसे वाढवणारी गुंतवणूक म्हणूनच पाहत आले आहेत. नक्कीच. मी प्रीमियम भरला तर मला मॅच्युरिटीला किती पैसे मिळतील हाच आपला नेहमीचा प्रश्न असायचा. हो, सगळेच हेच विचारतात. पण आता लोक केवळ प्रोटेक्शन किंवा टर्म इन्शुरन्स सारख्या योजना इतक्या मोठ्या प्रमाणावर विकत घेत आहेत जिथे जगताना कोणताही परतावा मिळत नाही, पण कुटुंबाला एक भक्कम सुरक्षा नक्की मिळते. याचा अर्थ असा होतो का की भारतीय कुटुंब आता खऱ्या अर्थाने विम्याकडे एक आर्थिक सुरक्षा कवच म्हणून पाहू लागली आहेत? असं चित्र नक्कीच दिसायला लागलंय आता. आणि जर तसं असेल तर या बदलत्या मानसिकतेचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर आणि भविष्यातील पिढ्यांच्या आर्थिक सुरक्षेवर किती मोठा परिणाम होईल? खूपच मोठा परिणाम होईल. सुरुवातीला आपण जो एक्स-रे आणि ताळेबंदाचा विरोधाभास पाहिला होता ना, तो केवळ एका कंपनीच्या कागदावरच्या आकड्यांचा एक्स-रे नव्हता. तो आपल्या समाजाच्या बदलत्या आर्थिक वर्तणुकीचाही एक्स-रे होता. अगदी अचूक बोललीस तू. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली ही नवी दृष्टी आणि हा महत्त्वाचा प्रश्न घेऊन आज आपण इथेच थांबूया. या बदलत्या मानसिकतेचा नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.